गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वत्र श्री चक्र बिल्डिंग नसते तर नाही रात्री टायमाला येते रात्री 11 वाजता नाही आदरणीय परमश्रद्धेय आजचे व्याख्याते आचार्य प्रवर व्याख्यान मार्तंड चिंतनी जनक श्री बाबू अक्कर बाबाजी शास्त्री लाडगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर बाबाजी या ठिकाणी आस्थास्थ झालेले आहे आणि आमच्या महानुभाव प्रणवाश्रमाच्या वतीने त्याचप्रमाणे आमच्या संपूर्ण ग्रामस्थ भक्त मंडळीच्या वतीने आणि आमच्या श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने आदरणीय श्री बाबाजींचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी मी महंत श्री भानुयाल बाबाजी, महंत श्री कमलाकर बाबाजी, पूजनीय श्री सुदीप मुनी दादाजी, त्याचप्रमाणे आमचे दयाल मुनी दादाजी सरळ नई दिल्ली यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय श्री बाबाजींचं या ठिकाणी पूजन करायचं आहे। वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्तरा कारुण्यानटनागरा द्वयकरा विघ्नाधिदोषाहरा संबंधे गणजीवकारुण्यवरा भूता कृता हि धरा दातारा करुणाकरा वरमती गावी विभो गुरुजरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। प्रदीप दादा आमचे प्रदीप दादा हे जरी रणजीचे रहिवासी असले तरी त्यांचा बराचसा काळ जालना या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यामुळे दादांचं असं म्हणणं झालं की बाबांचं आणि माझं नेहमीच जालन्याच्या मंदिरामध्ये भेट गाठ होत असते आणि मला सुद्धा बाबांचं पूजन या ठिकाणी करू द्या म्हणून दादा हे वैयक्तिक त्यांचं पूजन या ठिकाणी बाबांचं करता आहेत। आदरणीय परमश्रद्धेय आचार्य प्रवर चिंतनी जनक श्री बाबाजींचा परिचय देण्याचं काही काम नाही, कारण यानंतर आमचे बापू शिवा बापू हे सुद्धा बाबाजींचं पूजन या ठिकाणी करतायत। कारण एखाद्या सूर्यासमोर एखाद्या काजळीने चमकावं असं आमचं आहे, कारण बाबा स्वयं आपल्या वक्तृत्वाने आपल्या व्याख्यानाने आपल्या कर्तृत्वाने या महानुभाव संप्रदायाचंच नव्हे तर वारकरी संप्रदाय असो महानुभाव संप्रदाय असो यामध्ये श्री बाबाजी नाव लौकिक बाबाजींनी मिळवलेलं आहे। तुम्हाला मी कालपासून सांगतोय
की एक सर्वोत्कृष्ट जो संत पुरस्कार असतो, ज्ञानोबा तुकोबा जो पुरस्कार आहे, महाराष्ट्र राज्य शासनातर्फे तो आदरणीय श्री बाबाजींना या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. त्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या. असं श्री बाबाजींचं उत्तुंग असं कार्य. बंधूंनो, बाबाजींना आपल्या रण्याचे गावामध्ये बोलवावं, आपल्या व्याख्यानमालेला बोलवावं, ही संकल्पना कैवल्यवासी श्री गुरुजींचीच होती. एकदा बाबाजींची आणि आमच्या श्री गुरुजींची भेट झाली करमाळच्या त्या पुलावर. त्यावेळेसच बाबाजींनी बाबांना सांगितलं होतं की तुम्हाला एक दिवस आमच्या रण्याच्या गावाला यायचं आहे. आणि बाबांनी सांगितलं की बाबा तुम्ही फक्त आज्ञा द्या, त्या दिवशी मी तुमच्याजवळ हजर होईल. असं बाबांचं आणि बाबांचं फार मित्रत्व होतं. आणि कुठलेही साहित्य बाबांनी निर्मिती केली की ते साहित्य पहिले श्री गुरुजींकडे बाबाजी पाठवत होते आणि बाबा सुद्धा ते अत्यंत बारकाईने वाचत होते आणि फोन करून अभिप्राय सुद्धा बाबांना सांगत होते. एवढं श्री गुरुजींचं आणि आमच्या बाबांचं आत्यंतिक स्नेह आणि प्रेम, तोच धागा धरून आदरणीय श्री आमचे बाबा म्हणजे आताचे बाबा यांनी सुद्धा तोच धागा धरून बाबाजींना फक्त फोन केला आणि बाबाजी एका फोनवर आपल्या रण्याचे गावामध्ये आलेले आहेत. खरोखर मी आपल्या या संपूर्ण आश्रमाच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने सर्वप्रथम बाबांचं स्वागत करतो. आणि मी बाबाजींना अशी विनंती करतो की बाबाजींनी आता आपल्या व्याख्यानाला सुरुवात करायची आहे. बाबांचा विषय आहे सर्वज्ञांचा एका वाटेतील आचार. आणि खरोखर बाबाजी अत्यंत सखोल असं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी करणार आहे. नवनीत दाभा पीतांबर तरुण बिंब फलादरोष्ठा पूर्णेंदु सुंदर मुखात अरविंद नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं जाने. हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान. 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 हे दयानिधान. हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान. हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. व्याख्यानमाला अनेक वर्षापासून सुरू आहे. व्याख्यानमालेतून होणारं प्रबोधन आपल्याला भावलं. आपली इथे खेड्याच्या मानाने उपस्थिती चांगली आहे. योगायोगाने आज गीता जयंती आहे. श्री भगवत गीता जी आहे त्या ग्रंथाचा आजचा हा गौरव दिन. ग्रंथ संत आणि कवी हे एक महत्वाचे आहेत, प्रचार करणारे. ग्रंथामधूनच काही भाग उचलून संत प्रचार करत असतात.
म्हणून ग्रंथ मोठे आहेत, कारण ज्ञान त्यांना ग्रंथामधून मिळत असतं. संत ही दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जे ठिकाणावर पोहोचले ते संत आणि जे रस्त्यात आहेत ते साधू. संतांचा नंबर 1 आहे, ते संत ठिकाणावर पोहोचलेले असतात. त्यांचा प्रवास आणि चर्या पूर्ण झालेली असते. साधू रस्त्यावर असतात. या तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत. ग्रंथांचं पूजन करायला पाहिजे की नाही? हो, करायला पाहिजे. संत महंतांच्या हृदयामध्ये नांदणारे जे सूत्र आहेत, जे श्लोक आहेत, त्याचं उगमस्थान ग्रंथ आहे. विदेशामध्ये ग्रंथांच्या विक्रीसाठी दुकानं असतात आणि ते घेण्यासाठी रांग लागलेली असते. आपलं दुर्दैव की आपल्याकडे रांग नाही. अलीकडे वाचक कमी झालेला आहे. त्याचा परिणाम लेखकावर झालेला आहे आणि तुमच्या ज्ञानावर तो परिणाम झालेला आहे. युट्यूब तुम्ही ऐकताय, तुम्ही भाग्यवान आहात, पण युट्यूबवरून मिळणारी माहिती ही फार त्रुटक असते. आणि म्हणून विस्तारानं तुम्हाला ऐकायचं तर जवळीक साधावी लागेल. या जवळीक बद्दल एक ओवी आहे, ती आहे ज्ञानेश्वरीची. आपण जवळ येत नाही याची काही कारण आहेत. आपल्यातलं अंतर कायम ठेवायचं काम ते कारण करत असतात. एक कारणे अहंता, ती नम्रतेच्या जवळ येत नाही, तिचे नुकसान होते. तो माणूस प्रश्न विचारत नाही. आपला अज्ञान उघड पडेल आणि याला एवढे माहिती नाही का असं कुणाला वाटू नये म्हणून प्रश्नही विचारत नाही. तो अंधारामध्ये घुटमळत असतो. नम्रतेचं आणि अहंतेचं एवढं मोठं अंतर असतं. म्हणून ओवी अशी आहे, थोर परपरा सांडिजे एथ व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जै जगा धाकुटे होई जै तै जवळी कमाची. परमेश्वराला काय वाटतं? त्यांच्या तोंडून ओढून येण्याचा हा प्रयत्न आहे. माझी जवळीक आहे ना, ती साधण्यासाठी तुझं पांडित्य बाजूला कर, व्युत्पत्ती बाजूला कर, आणि तुझं थोरपण जे आहे ना ते बाजूला कर. त्या चपला घेऊन तो मंदिरात जाऊ नकोस आणि इकडे सुद्धा येऊ नकोस. ते जसं मंदिर आहे ना, एखाद्या गुरुचं सुद्धा मंदिर असतं, ते ज्ञानाचं मंदिर असतं. म्हणून दानाचा दरवाजा छोटा असतो, तिथून वाकून जावं लागतं. दरवाजावर लिहिलेलं असतं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आणि म्हणून चातुष्य जे सांगितलेले साधन चातुष्य ते महत्वाचे आहे. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि फल, 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. आज आपल्याला तेच झालेलं आहे की ही जात त्या जातीजवळ जात नाही, कारण ही स्वतःला मोठं समजते, त्यांना लहान समजते. हा संप्रदाय त्या संप्रदायाजवळ जात नाही, अडचण तीच आहे. विद्वान माणसं सामान्याकडे येत नाही, अडचण तीच आहे विद्वत्तेची आणि व्युत्पत्तीपणाची. मी फार हुशार आहे आणि मी सामान्य माणसात मिसळू का? जवळीक साधल्या जात नाही. तुम्हाला नेत्यांशी माणसाची जवळीक साधता येत नाही ना, तसं तुम्हाला परमेश्वराची जवळीक साधता येत नाही. आणि आमच्या पूर्वीच्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, सावयव साकार होय अवतरे आपले सन्निधान, ते दास्य मोचक. दास्य मोचक आहे, पण ते जवळ यावं लागेल तुम्हाला. हे अंतर अध्यात्मासाठी बोलत नाही मी, सगळ्याच बाबतीत हे अंतर आहे. आज 2 धर्माची जवळी फार दूर गेलेली आहे. कधीतरी हे एकत्र नांदत होते. औरंगजेबाचा भाऊ दारा शिको हा उपनिषदावर भाष्य लिहित होता, विद्वान होता. अल्लोपनिषद सुद्धा लिहिलेला आहे. त्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये शेख मोहम्मद नावाचा एक
कवी होऊन गेला. योग संग्राम त्याचं नाव आहे ग्रंथाचं. मानवा पंथामध्ये श्यामुनी नावाचा कवी आला आणि त्याने सिद्धांत बोध नावाचा अप्रतिम ग्रंथ लिहिला. कधीतरी गुन्ह्या गोविंदाने जवळ राहणारी ही माणसं, कधीच न भांडणारी ही माणसं आज दूर चाललेली आहेत आणि ही धोक्याची घंटा आहे. याच्यामध्ये जो सलोखा आहे ना, तो सलोखा निर्माण होणं महत्वाचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या एका छोट्याशा लीळेवर एक शिळा आहे किंवा त्या शिळेवर एक लीळा आहे. क्षुद्रा नदीचं बांधकाम चालू आहे आणि तिथे सेतू तयार करायचा आहे. उडी मारतात की एवढंच अंतर आहे, नदी फार मोठी नाहीये. पलीकडचे आणि अलीकडचे जवळ आले पाहिजे यासाठी स्वामींचा तो प्रयत्न आहे. 800 वर्षापूर्वीची ती लीळा आज जगायला शिकवते, आपल्याला सलोखा निर्माण करायला शिकवते. एका शिळेवर प्रवास आहे, येणाऱ्याचा जाणाऱ्याचा. पलीकडचं गाव अलीकडे येत नाही, अलीकडचं पलीकडे जात नाही. अंतरानं जावं लागतं, ते अंतर कमी करायचं आहे. परिवाराला कामाला लावलं तो सेतू तयार करण्यासाठी. राम सेतूला रामाचे वाढणारे काम करत होते, इतर सर्वज्ञांचे भक्त काम करत होते आणि स्वामींनी तो शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून एकच शिळा आहे, पण ती पुरते तेवढ्या जागेला, लांब आहे थोडीशी, पुरते. उचलायची कोणी? परिवाराला सांगितलं, परिवार तयार झाला. त्यात आमच्या साध्वी सुद्धा कासोटा घालून तयार झाल्या. शिळा ढकलायची, योग्य जागी बसली पाहिजे अशी ढकलायची. स्वामी नेतृत्व करतायत. शेवटी विशिष्ट जागेवर शिळा जात नाही हे स्वामींच्या लक्षात आलं आणि स्वामींनी फक्त धक्का दिला आणि शिळा फिट बसली. प्रश्न एका दगडाचा नाही, प्रश्न सेतूचा आहे, प्रश्न पुलाचा आहे. इकडच्या मध्ये तिकडच्या मध्ये ज्याने अंतर निर्माण केलेलं आहे त्याच्यावर एकच शिळा काम करते. किती गोड आहे ही लीळा. ही लीळा खूप अगोदर सांगायला पाहिजे होती. दोन संप्रदायाला जोडणारा हा सेतू स्वामींनी तयार केलेला आहे. रामसेतूचा उद्देश वेगळा आहे, सीतेला आणायचं आणि रावणाला संपवायचं, लंका जाळायची. या सेतूचा उद्देश वेगळा आहे. उद्देशावर तुमचं मोठेपण अवलंबून आहे. तुम्हाला मोठं का म्हणायचं? तुमचा उद्देश मोठा आहे म्हणून. पैसे खूप आहे तुमच्याकडे म्हणून तुम्हाला मोठं कोणी म्हणत नाही, पैसेवाला म्हणतात. तुमच्याकडे बंगला आहे, बंगल्यामुळे तुम्हाला कोणी मोठं म्हणत नाही, बंगल्यावाला म्हणतात. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. तो बंगलेवाला आहे, हा जमिनीवाला आहे, मोठा नाही आहे. कबीराने मोठेपणाची जी व्याख्या केलेली ती खूप गोड व्याख्या आहे. बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर. बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर. उंच झालास काय झालं रे? कशासारखा? पेट खजुराचे झाल्यासारखा. पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूरी. कबीरा फल लागे अति दूर. मोठेपणा कसा शून्य होतो हे लक्षात ठेवा. उंच आहे म्हणून मी तुला मोठं म्हणत नाही. तू मोठा यासाठी नाही की प्रवाशाला सावली तुझी भेटत नाही. काय साधायचंय तुला? हा संवाद जडासोबत केलेला संवाद आहे. प्रसाद आणि स्थान ही जड आहे, त्यासोबतही आपल्याला संवाद करता येतो, त्यासोबतही बोलता येतं आपल्याला. तुमची भावना तुम्ही व्यक्त करू शकता त्या ठिकाणी. माझ्या कवितेमध्ये मी बोललो, जराशी बोललो. रेंगणीचं झाड आहे, साधा येते आणि त्या झाडाकडे बघते, तिला फूल आलेलं आहे. पिवळ्या धमाक असं प्रकारचं फूल सोन्यासारखं दिसतं. काही बोलली नसेल का ती? बोलू शकते का ती? तिला म्हणत असे, सखे देवाच्या भेटीला चाललीस आणि रंगत रंगत चाललीस ग तू. तुला पाय नाही ना, पण थांब, मी तुझी भेट घडवून देते.
त्या रिंगणीचे फूल तिने तोडले, देवाला वाहिले, चुकीच्या पद्धतीने वाहिले, तरी देव म्हणाले बाई सुवर्ण पुष्पे देव पूजित आहे. रांगत रांगत फूल रांगले तुझ्या चरणाशी, रांगत रांगत फूल रांगले तुझ्या चरणाशी, तुझे पाऊल मथुरा झाली वृंदावन काशी, सखे वृंदावन काशी. हे जगासोबतच बोलणं आहे. कालिदास मेघासोबत बोलला, सावरकर समुद्रासोबत बोलले. माझी कल्पना आहे की भास्कर भट्टाचा आणि यांचाही संवाद झालेला आहे कालिदासाचा. कालिदासाचे रामटेक अन तुझा रामदरा, कालिदासाचे कालिदास रामटेकला होता आणि त्याने मेघदूत नावाचं काव्य लिहिलं. आपल्या प्रेयसीला काही निरोप देण्यासाठी तो त्या मेघाशी बोलतोय, ढगाशी बोलतोय. तुझा रामदरा मेघ निघाले तेथून पण येथे पडती धारा सख्या रे. रामदऱ्याला धारा पडलेले आणि उद्धव गीतेने ते झेललेले आहे. अप्रतिम ग्रंथ उद्धव गीता लिहिला गेलेला आहे. अप्रतिम. तुझी कविता लख लखणारी नभंगनातील तारा. तुझी कविता कशी भास्कर भट्टा? कवितेचं लक्षण कुणी सांगितलं नाही मराठी साहित्यामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा भास्कर भट्टांनी सांगितलं ती आहे कवितेची गोडी. कोकिळ्यांचे तराये गोडी, गीत साळकरी कुडी किन्नरांचे. आपला कलारुई कविता हंसाते पडवी, ते रंग माधुरी शिकवी मधुकराते. अंगीची सौरभ्य काळा उन्हे आणि परिमळा, गांभीर्य करी अवकाळा गगनगती गेशी. रतीची भूरतेशी, ते चातुर्य काशी, पडत दे संध्या वधूशी अंग रागाचे. अप्रतिम रचना आहे, अप्रतिम. मराठी साहित्यातला फार मोठा प्रतिभाशाली असलेला कवी. वर लिंबू फेकायचं, खाली येईपर्यंत श्लोक तयार करायचा. आम्हाला कोणी म्हटलं की लिंबू खाली येईपर्यंत तुम्ही काना, फक्त आम्हाला कंठ येणार नाहीये. प्रतिभाच अलौकिक आहे. आणि म्हणून या ग्रंथामध्ये ते रहस्य लपलेले, सगळ्या ग्रंथांमध्ये रहस्य लपले. ही महत्वाची गोष्ट आहे. ते रहस्य उघडून दाखवणारे आमचे पूर्वज आहे. आम्हाला असे सूत्रातलं रहस्य उघडून दाखवणारे आमचे भाष्यकार आहेत, आमच्या टीका आहेत. भगवद्गीतेच्या जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी माझा योगायोगानं आगमन झालेलं. मलाही माहिती नव्हतं, तुम्हालाही माहिती नव्हतं. एकच माहिती होती की एका सूत्रावर मला बोलायचं आहे. सूत्र सामाजिक आहे. हेच नाही, सगळे सूत्र सामाजिक आहे. माझं मत आहे सामाजिक आशय सूत्रामध्ये आहे, सामाजिक आशय लीळेमध्ये आहे. जशी तुम्हाला मी एका शिळेची लीळा सांगितली, क्षुद्र नदीवरचा पूल. सामाजिक आशय त्याच्यामध्ये. हे काम सामाजिक काम आहे, समाजासाठी काम आहे. उद्धार ही गोष्ट सगळ्यांसाठी नाहीये. पहिला टप्पा आहे सुधार. सुधार पहिला टप्पा आहे. निर्वचनासारखं प्रकरण जरी घेतलं ना तरी शुद्ध तो, बुद्ध तो, नित्य तो. हा क्रम आहे सुधारण्याचा. हा सदाचा क्रम आहे. पहिले शुद्ध व्हा, नंतर बुद्ध व्हा. एका एका क्रमानं तुम्ही चाला. या क्रमानं जायचं आहे. स्वच्छता तुमच्या अंगणापासून, घरापासून, तुमच्या गल्लीपर्यंत, गावापर्यंत स्वच्छता महत्वाची आहे. ही भौतिक स्वच्छता आहे, पण अध्यात्माची बैठक आहे. ती अध्यात्माची बैठक आहे. म्हणून सगळी सूत्र सामाजिक आहेत. स्वामींनी संसारामध्ये सुखाची भर टाकण्यासाठी बरेच सूत्र निरूपण केलेले आहे. काय गरज होती स्वामींनी का बाईचं बाळंतपण करायचे? डोमेदामला नाथवाला सांगितलं ते बाळंतपण केलं. हा दवाखाना पुढे वाढला पाहिजे होता अनाथांसाठी, स्त्रियांसाठी.
महलांबेला शिकवलं, पहिली आद्य कवित्री ती बनलेली आहे. शेतकऱ्यांना नांगर कसं आणायचे तास स्वामींनी समजावून सांगितलेलं आहे. सुण्याची जात सांगितलेली, आहार विहार सांगितलेला आहे. तुमच्या प्रकृतीची काळजी घेतलेली आहे. योगा शिकवला स्वामींनी, पद्मासनी परिकरे प्रभू राव वैसे. योगा हे असं नाही. श्लेष्मा झाडू गेला होता, आचार्यानं सांगितलं. श्लेष्मा म्हणजे काय? श्लेष्मा म्हणजे योगा आहे. कपालभाती करताना तुम्ही त्यावेळेस तुमच्या नाकात तो श्लेष्मा बाहेर येतो. आचार्य त्यासाठी गेले होते. आरोग्य शास्त्र आहे. प्राणाशी आरो देवा, इंद्रियाशी न देवा. कोणाला खाऊ घालतोय, प्राणी काय खाऊ घालतोय याचं भान आजही आपल्याला नाहीये. आरोग्य धोक्यात आलेलं आपलं. आणि म्हणून सूत्रातलं आरोग्य, सूत्रातला योगा, सूत्रातलं व्याकरण हे सगळं बाहेर काढणं गरजेची गोष्ट आहे. एक एक सूत्र म्हणजे देवाचा पुत्र आहे आणि तुमचे ते मित्र आहेत. एका मित्राच्या संगत तुम्ही जीवन बदलून देईल तुमचं. एवढी ताकद त्या सूत्रांमध्ये आहे, फार मोठी ताकद. स्वामींनी गीतेचे काही श्लोकाचं मराठीकरण केलेलं आहे. ज्ञान ध्यानम विशिष्यते, ज्ञानापशी प्रेम उत्तम, न चागमेर न चाक्रिय, वचन पाचन न कीजे. कितीतरी श्लोक तुम्हाला मी दाखवतो, अनुवादित केलेलं आहे. तिथं अनेक ठिकाणचं अनुवादित केलेलं आहे. हा मनाचा मोठेपणा आहे. हा मनाचा मोठेपणा आहे. बाबांना ज्यावेळेस पुस्तक पाठवायचं कैवल्यवासी बाबांना, आणि ते खूप कौतुक करायचं, खूप चांगलं आहे म्हणायचं. इतका चांगला दिसत त्यांच्या दृष्टीने, पण त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मला आठवतं त्यांनी असं कोणाला नाराज केलं बोलून असं कधीच वाटलं नाही मला, कधी नाही वाटलं. ज्यावेळेस मी बाबांना भेटायला गेलो ना नाशिकला, आमच्या डोळ्यांनी डोळ्याला बघितलं. बाबाचे डोळे भरून आले आणि माझे डोळे भरून आले. काय त्या पाण्याची किंमत होती, अश्रूची काय किंमत आहे. केवढी शक्ती आहे त्या अश्रूमध्ये, केवढी ममता आहे, किती लवचिकता आहे, किती प्रांजळपणा आहे त्याच्यामध्ये. शब्द तोंडातून निघत नव्हता. आम्ही फक्त डोळ्यांनी एकमेकाशी बोललो. तिथे मला बाबांचे डोळे विशालाक्ष वाटले. विशालाक्ष, विशालाक्ष म्हणजे मोठे डोळे. मोठे म्हणजे आकाराने मोठे नाही, सगळ्यांना सामावून घेणारे डोळे. पंथाचं प्रेम होतं त्यांच्यावर, प्रेम होतं. ते व्यक्तिमत्वच वेगळं होतं. आणि त्याच्याच प्रसन्नतेने आज जे व्यक्तिमत्व भेटलेलं आहे तुम्हाला आम्हाला, ते त्याच तोला मोलाचं आहे. त्याच तोला मोलाचं आहे. मी तर म्हणलं की त्यापेक्षा थोडस उंच आहे, पण ते त्यांच्यामुळेच उंच आहे. त्यांनी खांद्यावर घेतलेल्यांना, खांद्यावर बसलेला माणूस खालच्या माणसापेक्षा उंच असतो, पण तो त्याच्यामुळेच उंच असतो. त्याला लांब दिसतं, पण ज्या खांद्यावर बसले त्या आधारामुळे त्याला लांब दिसतं. त्याला दृष्टी प्राप्त होते, त्यामुळे प्राप्त होत असते. आणि म्हणून तत्वज्ञान विचारातून आचाराकडे झेपलेलं असतं. विकारावर मात करू शकतो फक्त विचार. विकारावर मात करू शकतो विचार. जो आचाराकडे आलेला आहे, आचाराकडून माणसामध्ये झिजपलेला आहे, ती मात करू शकतो. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गीतेला आपल्या सूत्रामध्ये घेतले. बाई गीता श्रीकृष्णोक्ती एड अवधी पुराण वगैरे सगळे ग्रंथ आहे, ते व्यासोक्त आहे. एवढं मोठं प्रमाण गीतेला दिलेलं आहे. छोटासा ग्रंथ, छोटासा मंदिर, 700 खांबावरती उभा आहे. शब्दांचे रत्न त्याला जोडलेले आहे. श्लोक बी आहे आणि वचन बी आहे. करिष्ये वचनम तव, इथं श्लोकाला वचन म्हटलेलं आहे. सूत्रपाठामध्ये एक श्लोक असा की तो वचनच आहे. ना हम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. आणि 2 अवताराने उच्चारलेला तो श्लोक आहे. आणि हे मान्य करावं लागेल की हस्ता मला काय करून यांच्याकडे आलेला आहे. येऊ दे येईपर्यंत तो श्लोक होता. यांच्या श्रीमुखातून बाहेर पडला त्यावेळेस ते सूत्र बनलेलं आहे. स्पर्श आहे तो, परतत्व स्पर्श आहे. परावाणीमध्ये घोळलेले ते शब्द आहेत, कुठले असू दे,
कुठलंही गवत असू दे, गाईच्या पोटात गेल्यानंतर दूधच बाहेर पडणार आहे. पोटात जायला पाहिजे गाईच्या. असं श्रीमुखामध्ये ते सूत्र जे वाक्य पोहोचल ना ते सूत्र होत असत. आणि एक एक सूत्र म्हणजे एक एक ग्रंथ हे लक्षात ठेवा. सूत्र काय करतात? पंथाचं संरक्षण करतात. सूत्र म्हणजे पिळदार शिज असलेले पैलवानासारखं आहे. सूर्यप्रकाशासारखी चमक असलेली तेजस्विता प्रत्येक सूत्रामध्ये आहे. सूत्र म्हणजे अमृताचा कुंभ आहे. सूत्र म्हणजे शब्द नाही, सूत्र म्हणजे वाक्य नाही आहे. प्रत्यक्ष वचन रूप परमेश्वर आहे. श्रुतीला ज्ञानेश्वरांनी माऊली म्हटलेलं आहे. आमच्या पंथाने त्याला परमेश्वर म्हटलेलं आहे. वचन रूप परमेश्वर इतका चांगलं नाही कोणी दिलेला नाहीये. तो त्याच्यामध्ये आहे, तो त्या वाक्यामध्ये आहे, त्या शब्दामध्ये तो दडलेला आहे. आणि तिथून त्याचा एक एक शब्द ना आम्हाला मार्गदर्शन करत असतो. तो शब्द कशा स्वामींना विचारला मी. स्वामी म्हणाले शब्दी सामर्थ्याची. शोधण्याच्या पाठातलं सूत्र आहे. शब्दामध्ये सामर्थ्य असतं. फार सामर्थ्य असतं शब्दामध्ये. बंदुकीत नाही, याच्यात तेवढं सामर्थ्य नाही आहे. बंदूक बंद करतो माणूस शब्दाने. आंबेडकरांच्या एका गीतामध्ये तो शब्द आलेला आहे. बंदूक नको आम्हाला, अनुभव तो नको रे. खूप परेशानी झाली आमची. दलिताचं काव्य येते. बाबा रे आम्हाला काही मोजताच येत नव्हतं. आज आम्ही आकाश मोजतो. पैसाच नव्हते मोजायला, जमीनच नव्हती मोजायला, अशा मिळतो. संकट मला पेललं जात नव्हतं. गावाच्या कुशीच्या बाहेर काढलं. उष्ट खात होतो. मेलेले जनावर ओढायचे, कातड काढायचं. मग आम्हाला थुंकू देत होते. रस्त्यामध्ये गालग बांधलं होतं. पाऊल खोरा उमटणे म्हणून झाडू बांधला होता. आज आम्ही कशा आहोत? आज आम्ही कशा आहोत? संकट मोजितो, संकट रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. गोड शब्द, इतका सुंदर वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणून ते सांगतात की आता आमच्यामध्ये शस्त्राला हातामध्ये आम्हा घरी धन शब्दांची शस्त्रे, शब्दांची रत्ने यत्न करू. आमच्या घरी धन आहे म्हणून लढायला आता मला बंदूक नको आम्हाला, अनुभव तो नको रे. शब्दाने 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 मारितो आम्ही भीमा तुझ्यामुळे. तू शिकवलं म्हणून परिवर्तन झालं. साहेब झालो, अमुक झालो, तमुक झालो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवढा हैदराबादला प्राध्यापक भुसेऱ्याच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांच्या कपाटात मानव संप्रदायाचे ग्रंथ दिसले. बाबासाहेब उठले, विचारणारे भुसेरीला सगळे ग्रंथ उचलले आणि गाडीमध्ये टाकले. मला हे ग्रंथ वाचायचे. अभिप्राय असा दिला की मानव संप्रदायाला माझ्या हृदयामध्ये स्थान आहे. शब्द आणि शब्दाचं सामर्थ्य त्यांना सूत्रातून कळलेलं आहे. म्हणून त्यांनी असे शब्द फेकले. अरे भारतीय घटना शिल्प तयार केलं त्यांनी. त्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की आपल्या बाया, आपल्या आया, त्यांचा मालक वाढल्यानंतर सरणावर बसवायचे, सती द्यायचे. आचार्यांच्या काळात सुद्धा कामाईशाला सती द्यावं लागलं. तो चुकीचा कायदा बंद केला नव्हता. आपण आईची दया आली नव्हती आपल्याला. वात्सल्य कळलेलं नव्हतं आपल्याला. काही कळलेलं नव्हतं. जिची दूध प्याला, जिचं दूध प्याला तो ढकलत होता बांगून यायला, वर भसायला लावत होता, पेटवत होते. सती जात होत्या. सता एकही गेला नाही. बायको मेल्यानंतर कोणीच वर जाऊन बसला नाही आणि मेला नाही. सुरक्षित राहिला हा माणूस. हा संशयी माणूस. मी गेल्यानंतर माझी पत्नी कशी राहील याची शंका. याला विश्वास नाही. संविधानामुळे फरक पडला. ह्या बाया सती जात नाही. पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसतात, राष्ट्रपतीच्या खुर्चीवर बसतात,
हा अमूलाग्र एका जातीच्या चौकटीत नका बघू तुम्ही. कुठल्याही माणसाकडे जीव सर्वाधिकारी आहे. स्वामींनी सांगितलेलं आहे जीव आहे तो, जात नाहीये. स्वामी जीव शब्द वापरतात, जात शब्द वापरत नाही, तो शब्द वापरतात. सर्वाधिकारी असलेला हा जीव स्वामींनी निर्वाळा दिला. केवढं मोठं पण दिलं हो. प्रत्येकाला वाटायला पाहिजे की मी माझा पण अधिकार आहे, माझाही अधिकार आहे, असो कुठल्याही जातीचा माझा अधिकार आहे. हे मुक्त करणारं सूत्र आहे. एक एक सूत्र महत्वाचं आहे. खायचं शिकवतो, प्यायचं शिकवतो. युक्ताहार विहार असते गीता सांगते, असं स्वामी इकडे सांगतात. स्वामी असं इकडे असं सांगतात. आणि म्हणून जेवायचं शिकवलं, तुम्हाला झोपायचं शिकवलं. गीतेने झोपायचं शिकवलं. किती झोपायचं, मर्यादित विहरण करायला शिकवलं. आटन विधान भिक्षा भोजन डॉक्टर तुम्हाला आज सांगतोय, हे स्वामींनी 800 वर्षापूर्वी सांगितलं. अगोदर सांगितलं. म्हणून सूत्र सृष्टी एक वेगळीच अशा प्रकारची सृष्टी आहे. दृष्टी तिच्यावर पडली पाहिजे. आपली सृष्टी आणि दृष्टी एक झाले की त्याचं अप्रतिम सौंदर्य बाहेर पडत असते. या मिलनातून अप्रतिम सौंदर्य बाहेर पडतं. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे आध्यात्मिक सूत्र आहेत, गूढ सूत्र आहेत. गूढ सूत्र असलं तरी त्याच्यामध्ये सामाजिक आशय आहे. महावाक्यासारखं एक सूत्र आहे, सामाजिक आशयाने सुरुवात झालेली आहे. आम्ही व्याख्या करत असतो. महावाक्य म्हणजे महंत वाक्य. कसं महंत वाक्य? महंत दोषाते वाढवी, महंत दोषाते नाशी. दोष कमी आहेत का समाजामध्ये, ते नाशण्याचं काम करतो. हा सामाजिक आशय आहे. लोकांना निर्दोष करणारं ते सूत्र आहे. आणि महंत गुणाते आणि महंत गुणाचं वर्धन करतात असं ते सूत्र आहे. गुणाची वृद्धी आणि दोषाचं परिमार्जन करणारं हे सूत्र सामाजिक आशय आहे. पुढे पक्ष त्याला सपोर्ट करणारे आहेत. मला हे सांगायचे की सामाजिक आशय आहे. मी तुम्हाला निर्वचनाचे 2-3 सूत्र सांगितले. सामाजिक आशय त्याच्यामध्ये पाणी शुद्ध ठेव, दूध शुद्ध ठेव, भेसळीचे पदार्थ किराणा दुकानात ठेवू नको, भेसळे करू नकोस. तू हवा प्रदूषित केलेली, तू पाणी प्रदूषित केलेलं आहे, जंगल जनावरांनी खराब केल्याने तू केलंस. पाणी मासोळ्यांनी खराब नाही केलं, तू केलंस. हवा कोणी खराब केल्याने, आभाळामध्ये जो कचरा आहे ना तो पक्ष्यांनी केलेला नाही, तू केलेला आहेस. कारण तू अशुद्ध आहेस. तुला शुद्ध व्हावं लागेल, मनापासून सुरुवात करावी लागेल. महत्वाचं आहे हे सूत्र. अध्यात्माच्या अंगाने समजावून घ्या मार्गामध्ये, आणि सामाजिक अंगाने समजावून घ्या. आणखी कोणी जर सांगणार असलं तर सामाजिक अंगाने ते सूत्र समजावून नका. काही गरज नाही, उतुकदा कुठल्या उभीची गरज नाही, कुठल्या श्लोकाची गरज नाही. सगळा आशय या सूत्रामध्ये आलेला आहे, सर्वज्ञांच्या सूत्रामध्ये. आणि ज्ञानेश्वरीच्या अगोदरचं एक सूत्र आहे. म्हणून ज्ञानेश्वरी कमी असं नाही मला म्हणायचं आहे, पण सुरुवात ज्यांनी केली त्याला तुम्ही सन्मानित करणार की नाही, अगोदरचे सूत्र आहे. आणि म्हणून सूत्र पद्धतीची काही संस्कृतात सुरू केली ती स्वामींच्या काळामध्ये तिचा पुनर्जन्म आणखी झालेला आहे. मराठीत कधीच नाही झाला, मराठीत जन्म झालेला आहे. मराठीला श्रीमंत केलं स्वामींनी. स्वतःची जी भाषा आहे ना गुजरातची, तिच्याकडे दुर्लक्ष केलं. धन्यवाद रे बाबा, आभारी आहे तुझा. तुझी भाषा दुर्लक्षित करून तू मराठीचा सन्मान केला. मराठीमध्ये सगळे ग्रंथ निघाले. केवढी माया आहे, केवढं प्रेम आहे. आणि म्हणून महाराष्ट्रीय असावे, महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र. इथल्या नद्या झाडं वगैरे सगळे किती कौतुक केलं. कोण करतो असं? आई करते, माऊली आई ती चक्रधर माऊली आहे. चक्रधर स्वामी माझा, चक्रधर स्वामी माझा, स्मरावा तुम्ही हो. म्हणून त्याचं स्मरण करा. चक्रधरा वांचुनी जगती, कोण साह्य तुझला करीती, भाव धरून त्याचे चित्ती, दुजाडा ठवी दे. चक्रधर यामुळे स्मरण करा, त्याचं स्मरण करा.
समाजाचं प्रबोधन केलं म्हणून स्मरण करा, गहन तत्वज्ञानाचं सुलभीकरण केलं म्हणून स्मरण करा, आणि अनंत कोट ब्रह्मांड नायक त्यांनी माणसासारखं शरीर धारण केलं. तुमच्या इतकंच जेवला, तुमच्यासारखंच जेवला. गुरु सांभाळणे म्हणून स्मरण करा. किती अंग आहे तो, त्याची उंची कुठे आहे? गुरु सांभाळले तर त्याची उंची तेवढीच आहे. मुलांसोबत खेळला तरी उंची तेवढीच आहे त्याची. सांगायला इतका आवड झालाय तो की स्तंभायिका ते निमित्त करून बोलू जाईल. कोणी नसला मला बोलायचंय, किती अनवार गोष्ट आहे. तुम्ही एकांतामध्ये असताना, यावेळेस तुम्ही गाणं म्हणत असताना कोणाची गरज वाटत नाही, तुम्हाला ऐकणाऱ्याची गरज वाटत नाही. मग बाथरूम मध्ये जाऊन तुम्ही थंड थंड पाणी से नहाना चाहिए, गाना आये गाना गाना चाहिए असं तुम्ही म्हणता की नाही? म्हणतात, खोटे गाणे म्हणतात, खोट्या गप्पे असतात. जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा, अगर न मिले इसी जन्म में लेके जन्म दोबारा. तुझ्या हातात आहे का? तुझ्या बापाच्या हातात आहे. कुत्र्या मांजरीच्या जन्माला जशी ही कुठं जाईल आणि तो कुठं जाईल. किती खोटं, पण जीव लावून तुम्ही म्हणता, खूप जीव लावून तुम्ही म्हणत असता. हे गाणे शृंगावर तुम्ही खूप प्रेम करत असता. अरे सौंदर्य स्पर्धेला एखादी बाई चालली, मध्ये गांधीला माशी चावली तिच्या गालावर, तिला वापस यावं लागतं. तिचा मेकअप आहे ना, त्याच्यावर थोडं पाणी पडलं ना, ती म्हातारी दिसते. सगळे तरुण दिसतात तुम्हाला चित्रपटात, सगळे म्हातारे. बिना मेकअपचं तुम्ही याला बघा, तुम्ही कोण खान येतो, 2-3 खान आहेत, कोणाला बघा तुम्ही बिना मेकअपचे असे म्हातारे दिसतात. हे सगळं क्षणभंगूरचा असलेला पैसा सुद्धा क्षणभंगूरचा आहे. काळ आजनी आमच्या औरंगाबाद जवळ गाव आहे, त्या गावामध्ये खूप श्रीमंत असलेला माणूस पाऊल चुकीचं पडलं, सगळं गेलं. करोड रुपयाचा मालक, 4-5 गाड्या. आज तो रिक्षामध्ये बसतो आणि बिडी पितो. बिडी प्यायला पैसे नाही, गल्ली बोळामध्ये कुठेतरी थोकं जमा करतो, ते तो पितो. अस्थिर आहे, क्षणभंगूर आहे लक्ष्मी, अस्थिर आहे, काही भरोशाचं नाहीये. आणि म्हणून जमिनी इतकी भरोशाची नाही. आता भूकंप व्हायला लागले, निश्चिंत मनानं तुम्ही जमिनीवरही झोपू शकत नाही. जमीन काय देते? धान्य देते. किती वर्ष टिकते? 1 वर्ष. नंतर किडे होतात, त्याला झटकावं लागतं, पाखडावं लागतं, त्याला उपणावं लागतं. 1च वर्षाचं आयुष्य त्या धान्याला. तुम्ही आईच्या पोटात माणूस पेरला ना, 100 वर्षाचं आयुष्य आहे त्याला, फक्त 100 वर्षाचं. आणि विचाराला, सूत्राला 800 वर्ष झाले, गीतेला 5000 वर्ष झाले, ज्ञानेश्वरीला 800 वर्ष झाले. प्रत्येक ओवी तुकारामाचा अभंग 400 वर्षानंतर तितकाच टवटवीत आहे. हे विचार महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. हे विचार सूत्रामध्ये आहे, आचार सूत्रामध्ये आहे. म्हणून गट केले आहेत आम्ही, विचार पर, आचार पर, अभंगाचे गट केले, संत पर, उपदेश पर, असेचे वेगवेगळे हे केलेले आहे, वेगवेगळे केले. असं स्वामींचं सूत्र, एक सूत्र खूप महत्वाचं आहे. सूत्राचं चांगलं नावाचं पुस्तक लिहिले, संपलंय, मी सोबत नाही माझ्याकडे. 68 सूत्र मी लिहिले, लोकांना खूप आवडले, अन्य लोकांनाही खूप आवडले. आणि ते इतर संप्रदायाचे संदर्भ देत मी लिहिल्यामुळे ते इतर लोकांनाही आवडले, त्यांनाही ते आपलं वाटलेलं आहे. आजचे जे सूत्र आहे निरूपणासाठी घेणार आहे, निरूपणासाठी घेणार आहे. त्या सूत्राचा प्रकरणावश असा आहे. लखुबाईसा नावाची एक बाई, एकाईसा नावाची स्वामींचा परिवार आहे. त्या परिवारामध्ये आपल्यासारखेच लोक आहेत. काही चोर आहे, काळ होता चोर आहे, मारतंड चोर आहे, चोर बी आहेत, चांगली बी आहेत, भांडखोर आहेत, सगळे सगळे तसेच सगळे वेगवेगळे लोक आहेत. परिवार माणसं आहेत, त्याच्यामध्ये सगळे लोक असतात, सगळेच लोक असतात. असे त्यात एक भांडखोर बाई पण आहे, तिचं नाव आहे लखुबाईसा. आचार्यांना सोडलं नाही तिने, आचार्यासोबत ती भांडली होती. दोघीची जाळी आहे, एकाईसा आणि तिची.
दोघे सोबत राहतात, पण एक स्वामित्वाचा भाव तिच्यामध्ये आहे. महिलांमध्ये असतोच, हातात फारसं काही नसतं, बाकीचं सगळं मालकाच्या हातामध्ये असतं. हिच्या हातात फक्त स्वयंपाकघर असतो. अशी जपते ना स्वयंपाक घराला इतका जीव असतो. तुम्ही त्या डब्यामध्ये आतल्याबद्दल करा, थोडीशी शिडून जाते ती डब्यामध्ये आतलं नाही, तिच्या पद्धतीने ते झालं पाहिजे. कोणाचा अधिकार नाही. स्वयंपाकाला बसते ना, डब्बा हातामध्ये असतो, साखरेचा चहा करते त्यावेळेस बरं, डब्बा हातात की सगळं विश्व आपल्या हातात आहे असं तिने वाटत असतं. स्वयंपाकघर नावाचं मी पुस्तक लिहिलंय, मोठं मजेशीर पुस्तक आहे. स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकघराने दवाखाना सुद्धा आहे. सुंठ बिरे अमुक तमुक तिथेच असतं. ती प्रयोगशाळा आहे, ते विद्यापीठ आहे. कुलगुरूचा जो कुलगुरू असतो विद्यापीठाचा, त्यापेक्षा मोठं विद्यापीठ आहे. तिथे एकच विद्यापीठ आहे, इथं 3-4 पीठ आहेत. सूप पीठ आहे, बाजरीचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे. इतक्या पीठाची मालकी नाही. माणसाला नाही जमणार इतकं. 8 पटीने तिच्या ताकद आहे. ती जेव्हा भाकरी करायची ना चुलीवर, आता नाही, चुलीवर भाकरी करायची ना, 3 भाकरी एकदा एकाच वेळेला पाहत होती. भाकर थापली की तव्यावर टाकायची, ती थोडी भाजली की चुलीला लावायची, दुसरी सुरू करायची. एक तव्यावर असायची, एक चुलीला लावलेली असायची आणि तिसरी तिच्या हातामध्ये असायची. 3 कामं ती एकदाच करत होती. एकदा 3 कामं. एका बाजूला दूध ठेवलंय, लहान चूल आहे, तोंड लहान आहे त्याचं, दुधाकडे पाहते, ओतू जाईल का, ओतू नाही गेलं पाहिजे. आणि ते लहान पोरगं मी धावत येत आईकडे, ते मांडीवर बसतं. किती झालं, 5 ठिकाणी लक्ष देते ती, काही चुकून येत नाही. पीठ तिच्या हातामध्ये आहे, 4 पीठाची मालकीण आहे. अरे तुमच्या विद्यापीठामध्ये तुम्ही जाताना इथलं पीठ खाऊन जाता, तिथं पीठ मिळत नाही तुम्हाला. तुम्ही पीएचडी करताना इथल्या पीठावर करता, विद्यापीठाची पीएचडी तुम्हाला डिग्री मिळते ना, ते पीठ आहे मोठंच आहे, पण इथलं पीठ उपाशी मारा ना, कसा करा तो पीएचडी. श्रेष्ठ हे पीठ. खूप मजेशीर पुस्तक मिळेली, खूप मजेशीर. 5 कामं एकाच वेळेला करते. कोणाशी गप्पा मी मारत असते, मुलाशी संवाद साधत असते, लोकांसोबत शब्दांना बोलते, मुलासोबत आवाजानं बोलते. ओलो ओलो माझा राजा, माझा राजा. भाकर थापत असते, चुलीवर तव्यावर टाकत असते, तव्यावरची खाली घेत असते. असं तिकडं चालू असतं. दुधालाही पाळत असते, लेकरालाही सांभाळत असते. पोरीला त्याला आम्ही बोलते ती, अना लाटे तो झाला का स्वयंपाक, मला भूक लागे, वारणा लवकर. याला तिची गदाबदाच नसते. 2 दिवस बाईला पाठवतो नाही त्यावेळेस हा इतका परेशान होतो ना. मग भाकरच संपलेली असते त्यानं करून ठेवलेली. मग हा डब्बे डुब्बे पाहतो, कुठं पापड आहे का, कुठं काय आहे का, शोधायला लागतो. याला करता येत नाही, काही करता येत नाही. स्त्री एकच सम्राट न्याय करत, सम्राट न्याय. हिने शिवाजी लढवला, हिने विवेकानंद दिला, हिने संभाजी दिला, वीर पुरुष दिले हिने, फार मोठे. म्हणून नारी की निंदा मत करी यारो, नार है रतन की खान, नार नहीं तो कैसे होते रामकृष्ण भगवान. अरे कृष्ण आईच्या कुशीमध्ये दूध पितोय, राम कुशीमध्ये झोपतोय, इतकं विश्रांतीचं ते ठिकाण आहे. तिला जाळलं तुम्ही. नवऱ्याला सगळे सुख दिले, तिला जाळलं तुम्ही. स्वामींनी याच्यावर उत्तर दिलं, ते काही जीवन, हे काही जीवरिया. हे पंडिता, आंध्रामध्ये यांना कांद्याला पाठवायचं म्हणतो तुम्ही. जीव आणि त्या काय जीवले का, ते जीवच आहे, जीवच आहे. हा स्त्रियांना मिळणारा मोठा सन्मान स्वामींनी दिलेला आहे. लोकाईच्याबद्दल मी सांगत होतो, थोडी भांडखोर आहे, स्वामित्वाची भावना आहे. असतात काही बाया, मालकीन होण्याची इच्छा असते त्यांना. घराने होता आलं तर कोणाच्या घरी स्वयंपाकात घरात गेलं, आई पिना बसतील त्या, कल्पना करते मी मालकीन आहे, ही माझी नोकरानी आहे. दुसऱ्याची सून असते, मालकीनीची भावना असते त्या ठिकाणी. आणि म्हणून ही लोकाईसा, याच्याकडे एक वाटी आहे, प्रत्येकाकडे एक वाटी आहे.
स्वामींनी अल्पाहार सांगितलेला आहे, वाटीच्या मापाचं जेवण करायचं. काही नावाची जी बाई आहे ना तिला ती काम सांगते. घरी मालकीन असेल तर बागेत तर तुला अक्का व्हायचं असतं, आपल्या व्हायचं असतं. पण नाही जवळ अगोदर तिथं रांग लागलेली असते, अगोदर तयारीची माणसं. घरी सरपंच झालं ना, इकडं आल्यानंतर त्याला वाटतं महंत व्हावं, ती वृत्ती आहे, ती सवय आहे. लोकाबाईला असंच वाटलं. एक ऐसा साधी मुळे काम करते, ती वाटते जेवण करते, धुवायला तिच्याकडे एक वेळ दोन वेळ सवय झाली तिला सवय झाली, साधी मुळी होती ती. मग ही वाटी जेवण झाले की धुवायची, तिच्याकडे धुवायला द्यायची. ही गोष्ट स्वामींना खटकली. तुम्हाला खटकत नाही? खटकायला पाहिजे, सगळ्या लोकांना खटकायला पाहिजे. तू कोण आहेस? बाबांच्या देवाच्या मार्गात आलेली, ती देवाच्या मार्गात आलेली. फरक काय तुझ्यामध्ये? घरून काय आणलंय तू? घरून थोडंफार आणलं तर बाहेरना मोठा अहंकार असतो, 4-5 भांडे आणलेले असतात आणि ती वर्चस्व गाजवतं. माझे भांडे, माझे भांडे, माझ्या मायाच्या दिले, माझ्या मायाच्या असंच करायला लागली लखोबाई. आणि ती मजबूर झालेली बाई, जी मजबूर आहे, जी अडचणीचे दुःखी आहे, दयाळू परमेश्वर तिची काळजी घेतो, त्याची काळजी घेत असतो. आणि मग त्या लोकाईसाला स्वामी सांगतात, बाई तुझी वाटी तुला धुवायला काय हरकत आहे? तुला काही कढई धुवायची नाही, तुला काही देठ धुवायची नाहीये. तुझी वाटी तू का धुत नाही, तिला का धुवायला सांगते? आणि त्या वाटीमध्ये एक सूत्र जन्मलं, गोड सूत्र आहे. आपला विषयच असतो आहे वाटीतला, म्हणून त्याला स्पर्श केल्याशिवाय विषय पूर्ण होणार नाही. गोड सूत्र आहे. आणि हे सूत्र बाहेरून स्वामींनी घेतलंय. मी म्हणतो स्वामींचा मोठेपणा म्हणून सांगतो. बाहेर कसा आहे ते श्लोक आहे तो, स्वयं दास्य दरिद्रस्य स्वयं दास्य नृपस्यच स्वयं दास्य गुरु ज्ञेयम स्वयं दास्य तपस्वी. एक चरण स्वामींनी घेतलं. चातुर्वर्ण्यम चरित भैक्षम एक स्वामींनी घेतलं. या मत्रो फुलोपभू विरोगो वैराग्यम स्वामींनी घेतलं. बाहेरचे सूत्र, बरेच सूत्र आहे तिकडे आलेले. पण मी तुम्हाला सांगितलं कमीपणा मानू नका, ते योग्य होण्यासाठी इकडे आलेले. अयोग्याचे योग्य करीती माणसाला आणि वाक्याला बी, वाक्याला स्पर्श करतात तर त्याला सूत्र रूप करतात. परीस लोखंडाला स्पर्श करतो आणि त्याचं सोन्यात रूपांतर करतो. परमेश्वर असं करू शकत नाहीये, तो करतो, सूत्रात रूपांतर करतो. त्याचं सूत्र सांगितलं, एका बाईसाठी दुसरीला त्रास होणे म्हणून. आणि हिचा अहंकार वाढत चालला, त्या अहंकाराचा त्रास हिला होईल म्हणून नकोय. आणि म्हणून तो अहंकार मुळात सगळं तो फेकायचा, वरवर नाहीये. अहंतेचे मूळ सकंदी उपडावे नाही का मालिका. गोड स्वामीचे सूत्र किती गोड आहे. कंद अहंकाराचा वरून खोडला तरी परत अंकुर येतात. नाही त्याला मुळासकट कंदच फेकून द्या काढून. मी पोपटराव सरपंच यांच्या गावाला गेलो. अद्भुत काम बघितलं मी त्यांचं. 100 फुटाच्या खाली विहीर होती, आता ती 30 फुटावर पाणी आलेलं आहे. पाण्याचे तिथे घ्यायचे नाही त्यांनी ठरवलेलं आहे. जंगल वाटलं, गाव हिरवगार झालंय. त्यांनी कुराण बंदी केलेली आहे, बकऱ्यांचं चालायचं बंद केलेलं आहे. दारूभट्ट्या त्या दरवर्षी खून होत होते, दारूभट्ट्याला पर्याय दिलेला आहे, त्यांना कामं दिलेलं आहे. पोपटरावला म्हटलं, पोपटरावाचं मी कसं केलं इतकं वाईट गाव, इतकं सोयीनं कसं आणलं? त्यांनी मला उत्तर दिलं, त्या सूत्राचा तसा अर्थ मलाही माहिती नव्हता. अनंतेचे मूळ सकंदी उपडावे नाही का, मग शांतीचे रोप लावावे एरवी अंकुर निगती. मला स्वामींनी सांगितलं, म्हणजे स्वामींनी सांगितलं त्या पद्धतीने मी गाव हाताळलं. आज 30 फुटावर पाणी आहे. भारतात सगळ्यात श्रीमंत ते खेडगाव आहे, सगळ्यात श्रीमंत आहे. कमाल आहे खरी.
इथं फक्त अहंताच नाही, इथं ममता आहे. जगातल्या सगळ्या समस्या आहेत. तुमचं भांडण झालं वरवर नाही चालणार, सकंडी उपळावे, मुळातून काढून टाका. तुम्ही खोटं बोलताय, मुळातून काढून टाका. त्याला खरं बोलण्याचं महत्व सांगा. तुम्ही चोरी करताय ना, मुळातून ती भावना तुम्ही काढून टाका. जग सुधारला वेळ लागणार नाही. खूप चांगलं गाव होईल, गावात भांडण होणार नाही. स्फोटक परिस्थिती बनलेली आहे सध्या. स्फोटक लोकांसाला वाईट वाटलं, पण स्वामी म्हटले. मी असं म्हटले, सूत्र वाटेत जन्माला आलं ते मी लक्षार्थाने म्हटलेलं आहे. छोटीशी वाटे, त्या वाटेमध्ये एका सूत्राचा जन्म झाला. ताटीमध्ये जर ताटीच्या अभंगाचा जन्म होतो, तो वाटीमध्ये सूत्राचा जन्म का होऊ नये? जन्म का होऊ नये? आणि मग ते सूत्र असं होतं. कसं होतं? स्वयं दास्य तपस्विना. तपस्वी माणसाने स्वतः दास्य करावं, स्वतः काम करावं. आपलं काम दुसऱ्यावर लादू नये, कारण तुम्ही त्याचे मालक नाही. दास्य शब्द गोड आहे याच्यातला. मुळामध्ये दास शब्द आहे. दा धातूचा अर्थ आहे देणे. ते दास्य मोचक, ते देणं मुक्त करणार आहे. कोणतं? प्रबोधक, ज्ञान प्रबोध मध्ये एक ओवी आहे. तरी भक्ती ऐसे सावेव, ते त्रिविधा भजता नाव, मन इंद्रिय देह स्वभाव, नियमे अर्पी जती. सगळे तुमचे इंद्रिय, तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमची चित्त, हात पाय सगळे अर्पण करणं, त्याला दास्य असं म्हणतात. दास्यात पगार नसतो, सौदा नसतो, प्रेमात सौदा नसतो. सौदा जिथं असतो ना तिथं गणित असतं. सूत्र किती गोड आहे लक्षात ठेवा. ज्ञान मोचक आहेच, पण दास्य नसेल तर मोचक नाहीये. दास्यामध्ये समर्पण आहे, पूर्ण समर्पण आहे. किती समर्पण आहे. पृथ्वीराज चव्हाण लढाई करत असताना बेशुद्ध पडले. मेले असं समजून ते शत्रू सैन्य निघून गेलं. त्यांचा जो सेवक होता तोही बेशुद्ध पडला, शेजारीच होता. तो पहिल्यांदा सिद्धीवर आला त्यावेळेस त्यांनी पहिले की गिधड इकडे येत आहे महाराणा प्रतापाकडे. पृथ्वीराज चव्हाणांकडे ते गिधड येत आहे. गिधड लचके तोडते आणि प्रेकाचे लचके तोडताना त्यांनी बघितलेलं आहे. माझ्या स्वामीकडे गिधड येत आहे, उठता येत नाही, उठून बसला कसा तरी, आणि त्या गिधडाची दिशा बदलवण्याचा प्रयत्न केला. ते या बाजूने तिकडे चाललंय पृथ्वीराज चव्हाणांकडे. त्यांनी पोटीचा एक तुकडा काढला, विरुद्ध दिशेला फेकला. गिधड तिकडे गेलं, त्या दिशेला गेलं. कुत्र्या तुम्ही इकडं तुकडा फेका, तिकडे जात, इकडं फेका, तिकडे जात. खाल्ला त्यांनी तो तुकडा, परत ते निघाला जायला. दुसरा गोळा फेकला, पोटरीचा फेकला, विरुद्ध दिशेला निघाला. पोटरी सगळी संपली. महाराणा शुद्धीवर आलेले नव्हते. दुसऱ्या पोटरीला कापायला सुरुवात केली. हे समर्पण, हे आहे दास्य, ते मोचक दास्य आहे. महाराणा प्रताप उठले, आपल्या पृथ्वीराज चव्हाण उठले आणि बघताय त्या सेवकाकडे लक्ष दिलं. येणाऱ्या गिधडाला थांबवणारा, आपल्याला शरीराचं समर्पण करणारा माझ्यासाठी. डोळे भरून आले. दास असा असावा. दासचं दास्य बनले. दास शब्द देण्यावाचक आहे. परमेश्वर तुम्हाला द्यायला सांगतो, एक तरी जन्म मला द्या सांगतो. दिले ना, याला दिले, त्याला दिले, सगळ्यांना दिले ना, एक तरी जन्म मला द्या सांगतो. गोड आहे, सूत्र अतिशय गोड आहे. तुम्हाला सक्रिय बनवणार आहे. स्वावलंबन तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही परावलंबी आहात. दुसऱ्याच्या आधारावर जगताय. तुम्ही जगताय दुसऱ्याच्या आधारावर. जगता येतं का स्वावलंबी माणसाला? हो, जगता येते. मी सांगतो, अनुभवाने सांगतो. कोरोनाच्या काळामध्ये स्वयंपाकघरामध्ये गेलो आणि स्वयंपाक करायला शिकलो. मी 10-12 दिवस गेले माझे त्याच्यामध्ये, पण मी शिकलो. माझ्याकडे एक अपंग मुलगी अशी हात द्यायची. तिला डबा वरचा खाली देणं, मोठा डबा उचलून वर ठेवणं, तिला एक वस्तू देणं. सुरुवातीला ती लाजत होती, संकोच होत होती. नंतर ती बिनधास्त झाली. मी तिचा सेवक बनलो. सगळे कामं करायचो. मी चपाती करण्याचा प्रयत्न केला, सगळं करण्याचा मी प्रयत्न केला, भाजी करण्याचा प्रयत्न केला. आणि लक्षात आलं, स्वयं दास्य तपस्विनाम.
तपस्वी स्वतःचं काम स्वतः करत असतो. स्वतःचं काम स्वतः करत असतो. तप म्हणजे काय? तापणे म्हणजे काय? क्लेश सहन करणे. जी घरातली बाई आहे ना ती सगळ्यांचं सहन करते, ती तपस्विनी आहे. कपडे नसले अंगावर तरी ती तपस्विनी आहे. कारण तप म्हणजे तापणे, ताप सहन करणे, क्लेश सहन करणे, लोकांचे बोलणे सहन करणे. ज्या घरामध्ये वयस्कर माणूस आहे, चुकतंय सगळ्यांचं चुकतंय. सुनाई बोलतात, त्यांनी प्रवचन करायचं, खूप मानधन मिळायचं, बंगला बांधला, 4 सुना आल्या आणि हा बोलतो ना मध्ये मध्ये ईश्वर म्हणतात मध्ये मध्ये बोलायचं नाही तुम्ही. तो बोलून बोलून तो बंगला बांधलेला एवढा आणि मला बोलायचं नाही. ठीक आहे सुनबाई, ठीक आहे सुनबाई, नाही बोलत. तपस्या आहे. ज्याला बाजार सांगितला, पैसे दिले, प्रामाणिकपणे बाजार आणतो, उरलेले पैसे वापस करतो, तपस्वी येतो. तपस्वी नसतं तर म्हणजे एवढा भरोसा नाही का माझ्यावर? बाजाराला मग कळेल तुम्हाला 10-20 रुपये तरी मिळायला पाहिजे. तो तपस्वी नाही. तपणे म्हणजे वीट गरम होते ना ती तपते. जशी तपते ना तशी मजबूत होते, पक्के होते. पक्के कच्चे नाही राहत ती, तपाना तपते. म्हणून तपोवन तप्तम वयमेव तप्ता, तो आहे तपस्वी. मीच तपलो, मीच सहन केलं, मी माझे कष्ट केले आहे. सगळ्यांना सूत्र जर कळलं तर घरोघर किती हलक होईल. नवऱ्याला कळू दे नाही तुझा अंकार जाऊ दे म्हणा. बायको आहे, बिमारी आहे, स्वयंपाकाला बसली, कांदे काढ, भाजी चिर, या सगळ्या गोष्टी कर, तिला मदत कर. कुठलाच काम तिचं करत नाही. बाथरूम मध्ये जातो आणि तिथून सांगतो मला टावेल रे ह्या पोसायचा, तुला रोग आला का? जवळच दोरीवर वळू घातलेला आहे. थोडा तरी तप कर. तप म्हणजे हातामध्ये गाठी घेऊन हे करणं असं नाहीये. तुमचं काम, देवाचं काम तुम्ही करणं तेही तपस्वीच आहे. समाजाचं काम करणं तेही तपच आहे, क्लेश आहे त्या ठिकाणी. स्वतःचं काम करणे हे सुद्धा तपच आहे. स्वयंदास्य तपस्विना गोड सत्र. एका वाटीला स्पर्श करून आलं. वाटी नसती तर सूत्राचा जन्म झाला नसता. वाटीतलं सूत्र, सूत्राचा जन्म हे स्वभावाला दुरुस्त करणारं सूत्र आहे. तुम्हाला तपस्वी व्हायचे, प्रत्येकाला तपस्वी, घरामध्ये तपस्वी होता येतं. जनक नावाचा राजा अत्यंत बुद्धिवान, गीतेत तिचं नाव आलेलं आहे. कर्मणेव ही संसिद्धीम आस्थिता जनका दया. तपस्वी माणूस आहे, अष्टभोगात आहे, मोठा राजा येतो. एक दिवशी तो रस्त्याने येतोय, त्याची शिपाई आहे ना, ते सगळ्यांना आहे बाजूला बाजूला, महाराज येत आहेत, राजा धीराज महाराज येत आहे बाजूला. तिथं अष्टावक्र नावाचा माणूस पाय पसरून बसला होता रस्त्यावर. शिपाई त्याला म्हणाले उचल, उडी ठेवून पाय बाजूला कर तुझे. तो म्हणाला जो हात पुढे करत नाही ना तो पाय मागे घेणार नाही, मी कधी भीक मागत नाही. तो राजा, तुझा राजा भिकारी मंदिरात जाऊन भीक मागतो. मी सम्राट आहे, सम्राट, कारण मी स्वयंदास्य करतो. मी तपस्वी आहे, तपस्वी आहे. राजाच्या दरबारामध्ये याज्ञवल्क्य ऋषीने एक मुलगा पाठवला. संसारातील लोक चांगली असतात हे तर सांगण्यासाठी कृतीशील प्रयोग आहे. तो मुलगा आला, काही विचारलं नाही राजाने. तो बसलेला होता, आजूबाजूला स्त्रिया होत्या, लग्नावस्थेमध्ये स्त्रिया होत्या, लग्नावस्थेमध्ये त्याच्याशी बोलत होत्या, अंग चोळत होत्या, अंगाला हात लावत होत्या. त्या विद्यार्थ्याने बघितलं, म्हणजे इतकं मला गुरुजीने पाठवलं, काय मूर्ख माणूस आहे आणि हा ज्ञानी म्हणून मला इथं पाठवलं. किती मूर्ख आहे हा माणूस. पाहिलं, निघाला. राजाने त्याच्याकडे बघितलं, थांब, थोडा वेळ थांबला. राजा म्हटला मुक्काम करा, जेवण कर. जेवला, मुक्काम केला, एक रूम दिली. त्या रूम मध्ये तो झोपला. पण रात्रभर डोक्यामध्ये ते माझ्या गुरुने मला असं काय केलं, माझी चेष्टा केली माझ्या गुरुने. ह्या मूर्खाकडे इथे बसलं ज्ञान आलं, याच्याकडे पाठवलं. सकाळ झाली. एक लंगोटी कुंटीला टांगलेली आहे, एक सोबत घेतली. जवळच नदी होती, नदीला स्नान करायला तो गेला, तो विद्यार्थी गेला.
बटू म्हणतात त्याला, विद्यार्थी गेला. आणि विद्यार्थी गेल्यानंतर इकडं राजवाड्याला आग लागली. राजाही आंघोळीला तिथे गेलेला आहे. आग लागलेली त्या विद्यार्थ्यांना बघितलं आणि परत सुटला त्या राजवाड्याकडे. राजामध्ये त्याला भेटला, हात पकडला, कुठं पळाला. म्हटलं राजवाड्याला आग लागली, लागू दे ना, आपलं काय त्याच्यामध्ये. पण माझी खुंटीला एक लंगोटी लटकवलेली असं म्हणतात. त्याच्या लक्षात आलं की हा स्थिर प्रज्ञ आहे, हा तपस्वी आहे, मी तपस्वी नाहीये. अशी माणसं दिसतात पहा. काय उद्देश माणसं मी असे बघितले ना, मी त्यांचे पाय धुवून प्यावेत अशी माणसं पाहिजे. घाटंजी नावाचं गाव आहे, तिथं अण्णासाहेब नावाचे ग्रस्त होते. त्यांचं देवपूजेचं एक स्वतंत्र घर होतं. देवपूजेला बसलो, 2 पेट्या विस्तारल्या आणि पहिल्या विशेषापासून प्रायश्चित म्हणायला सुरुवात केली. डोळ्यातून असून टपकत होते, दारा वाहत होत्या. 2 पेट्या होईपर्यंत आम्हाला प्रायश्चित नव्हतं. आम्हाला ते प्रायश्चित माहिती नव्हतं, पाठ नव्हतं. आमच्या जयकरण भाऊ होते, मी होतो, भुष्माचारी भाऊ होतो, 4-5 जण आम्ही होतो. भामट्यासारखे त्या ठिकाणी बसलो आम्ही. आणि आम्हाला वाटलं की आमची लायकी नाही आहे, किती मोठा आहे हा दत्तोपंत आहे, याला पालखीत बसवला पाहिजे. बसवलं आमच्या लोकांनी, ग्रस्ताला पालखीमध्ये बसवलं. तपस्वी होण्यासाठी काही करावं लागतं असं, एखादा जावं लागतं असं नाहीये. आणि म्हणून जनक त्या ठिकाणी अनासक्त योगामध्ये आहे. त्याला कुठली आसक्ती नाहीये. स्त्रियांनी स्पर्श केला, दगडाला स्पर्श केल्यासारखं. आमच्या केशराज व्यासांना असंच केलं, 7 अहोरात्र. पण दगडाला आपण हात लागतो कुठल्या संवेदनाने. केशराज व्यास निघाले. पहिली बायको असे की ती आपल्या भावाला म्हणाली, सासऱ्याला म्हणाली, हे योगी झाले, हे जोगी झाले, याचे मध्ये पाप लागत असे, जाऊ द्या. माझा नवरा संन्यासी झाला, ब्रह्मचारी आहे, हा योगी झाला. अरे सगळ्या विद्यापीठापेक्षा श्रेष्ठ विद्यापीठ म्हणजे बायको. अंतही मार्क देते, कौतुक करते, काय कमाल आहे. नाही तर बायको आमचे हे ना काही कळत नाही. मी आहे नंबर कुणी बायको. एका बाईने स्टिकली म्हणतात माझ्या नवरे, सगळं म्हणजे सगळं लय हुशार म्हणे, कॅम्प्युटर जमली माझे सगळे. बाई मला समजून सांगा ना, काही समजून नाही राहिलं. मी भांडे हेच धुतात, घासतात, कपडे हेच धुतात, चिंचीचा फरक, माझे कपडे कोथड्या बिगड्या सगळे हेच धुतात. मला वाईट वाटतं, मजबूर बनवलं होतं. त्याला करतात घातलं, त्याला म्हटलं काय खूप परेशानी का तुझी? म्हणे नाही काही परेशानी, हे तुला काम जास्त करावं लागतं असं नाही. अजिबात कसलं काम, हुकूम सोडतो म्हणजे बाबा मी. बायको पळत राहते, घामाघूम होते. म्हणजे कुठं बसून हुकूम सोडतो? म्हणजे बाथरूम मध्ये बसून गोधडी आण, परकर आण, अमुक आण, धोतर आण, तुझं लुगडं आण. काय करत असतो? कपडे धुत असतो, काय धुत असतो घरी? केशराज व्यासाची बायको मोठी गोड आहे, प्रामाणिक आहे. माझा नवरा ब्रह्मचारी आहे, योगी आहे, संन्यासी झाला. याची जाऊ द्या, याचे मला पाप लागत असेल. ते निघाले त्यावेळेस पुन्हा कटकट, पुन्हा प्रसंग आला. व्यवहाराची मुलगी भेकशा आवाज दिला, आवाज गोड होता, ऐकला. कोठे असले म्हणून विचारलं, सांकेतिक भाषेमध्ये. पाळत ठेवली, गेली, मांडी घालून स्मरण करत होते, मांडीवर बसली. ते म्हटले लघुशंका करून येतो. गेले, तशीच पसार झाली. आचार्यांकडे गेले, आचार्यांना सांगितलं. आचार्य म्हणजे तू माझा शुक योगेंद्र की का? पण अरे केशराजा, तू परत जाते. मी कसा जाऊ? तिच्या डोक्यामध्ये तू बसला, तिचं डोकं रिकामं कर, पुसून टाक तिचं डोकं. पण तयारीने गेला. प्रत्येक गोष्टीची तयारी वेगळी असते. इथले लढाई वेगळी आहे, तयारीने गेला. मळलेले कपडे, ठिगळाचे कपडे, कसे तरी खराब झालेले गंदे कपडे अंगामध्ये, दातच धुतलेले तेव्हापासून. दात पिवळे झाले, हिरवे दिसायला लागले. दात घासल्याने तोंडाचा वास यायला लागला. गेले, आवाज यायला, भिक्षा. आवाज ऐकला, आवाज तोच होता, गोड आवाज.
आला आला पळत आली ती पळत आली आणि भिक्षा झोळीमध्ये टाकत असताना तोंडाजवळ तोंड गेलं घम वास आला लगेच बाजूला सरकली थुंकली अपमान आहे का सन्मान आहे की शरद व्यासांचा लौकिक दृष्ट्या अपमान आहे तर सर्वज्ञांच्या चर्येच्या दृष्टिकोनातून तो सन्मान आहे म्हणून मी म्हटलं तुला पाहुणी पोर थुंकली हाच मिळाला आहार तुला त्या थुंकीचा भाव कळाला या विश्वातील ज्ञानाला प्रत्येक थुंकीत एक वेगळा अर्थ असतो थुंकल्यानंतर तो शावर आहे शाश्वत आहे आणि आता तो तिला निर्विकार करून चाललास रामदास आणि सावधान म्हणतात एकटा पळाला केशराज व्यासाने बायकोला सावध केलं आणि त्या व्यवहाराच्या मुलीला सुद्धा सावध केलं कोणाला फसवलं नाही संसाराला धोका देऊन नाही गेला तो संसाराला सूचना करून गेला तू अनित्य आहेस तू पापरूप आहे अनित्य आहे पापरूप आहे दुःखरूप आहे सांग ना तुझ्याकडे काय आहे ज्याच्याकडे आहे तिकडे विचारलो तुझ्याकडे नाही तर आग्रह कशाला करतोस तू कशाला आग्रह करतोस छोटे छोटे चरित्र तपस्या ही तपस्या तपस्या तपस्वी माणूस स्वतःचे कपडे स्वतः धुणार स्वतःचं काम स्वतः करणार अटल स्वतः करणार विजन स्वतः करणार भोजन स्वतः करणार स्मरण स्वतः करणार पैसे देऊन नौकरांकडे कर्मी करून घेण्याची कामं नसतात नाही पुरोहिताच्या माध्यमातून करणारी कामं नसतात नाही आणि प्रेम जे असताना प्रेम हे नौकरामार्फत केलं जात नाही म्हणून तुम्ही कधी असं म्हणता काय तुमच्या नौकराला तुझा पगार वाढून दिला आता आणखी एक काम करत जाय काय माझ्या मुलाचा मुखा घेत जाय कधी सांगणार मुलगा म्हणला बरं का तुमची औषधी तुम्हालाच घ्यावं लागते नौकराला नाही घेतली त्याला दिली बी तर त्याचं खरं होईल आणि तुझं बी खराब होईल नौकराला नाही प्रेमामध्ये सौदा नसतो लक्षात ठेवा सौदा नसतो प्रेमामध्ये आणि म्हणून सगळंच प्रेम असलेला माणूस देवाकडे जातो जगत के रंग क्या देखूं एक तास झाला तेरा दीदार काफी है रंग बघितले जगाच्या हेच आहे सगळीकडे हेच आहे उदासीनता आहे पश्चाताप आहे मला नाही बघायचं तेरा दीदार काफी है तुझं दर्शन मला पुरेसं आहे मातंग स्वामींच्या भेटीला 3 आले 1 थांबला 2 निघून गेले हा हत्या आहे तो म्हणतो देवाचं दर्शन घेण्यासाठी जाणार औसा आली औसाला म्हटला देवी माय मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे ती गेली स्वामींना सांगितलं स्वामींनी एक लाडू दिला तिच्याजवळ ती म्हटली बाबाला तुला पाठवणी दिली देवानी तो म्हणतो पाठवणी नकोय मला फक्त दर्शन बरोबर तेरा दीदार का पदार्थ मला म्हणते लोक मला लाडू नाही घेतला त्यांनी स्वामी आले स्वामींच्या श्रीचरणावर लाडू ठेवला काय सांगतो हा प्रसंग प्रकरणच काय सांगतो तो मनाने श्रीमंत आहे त्याला भिकार समजू नका पटकन खाऊन टाकला असता त्यांनी जमलं तर आणखी मागितला असता पण तो श्रीमंत आहे तो देवाला म्हणतो की हा लाडू माझा म्हणजे हो तुझा हक्क माझा हो माझा आता माझ्या हक्काचा लाडू तुम्हाला देतो आणि तो श्रीचरणावर लाडू ठेवला किती मोठा आहे हो तो माणूस तो पवित्र का होणार नाही पवित्र आहे तो लाडू दलित खादार नाहीये दलित लालची नाहीये आपण भक्तजनांना स्वामींनी विचारलं प्रसाद वारी हो हा प्रसाद घेता का सगळ्यांनी खाल्ला तो त्या लाडूच्या चुलीने काय केलं हो यांचा ब्राह्मण्यावर हल्ला केला ब्राह्मण्य संपलं प्रसादाची ही ताकद आहे फार मोठी ताकद आहे प्रसादाची प्रसन्नता जिथे गेले ना तिथं उदासीनता पडून जाते अहंकार निघून जातो ही ताकद त्याच्यामध्ये असते लखुबाईसाला महत्वाचा उपदेश मिळाला स्वयंदास तपस्वीना हे कोणी मागितलं अगोदर कोणी मागितलं केशराज व्यासांनी मागितलं कुठं मागितलं
रत्नमाला स्तोत्रात मागितलं. युद्ध चालू असताना बायकोचं आणि कामदेवाचं युद्ध चालू होतं, याचं आणि कामदेवाचं युद्ध चालू होतं. त्या युद्धातून वेळ मिळाली की गंगेवर जायचं, तिथं रत्नमाला स्तोत्र लिहायचं. त्याच्यामध्ये एक श्लोक आलेला आहे, संसारिणाम सौख्यपदम ददासे वियोगिनाम योगगतिं तथैव. हे प्रभू श्री चक्रधरा, तो संसारिक लोकांना सुख देतो, दे रे बाबा दे. ते सुखाची मागणी करतात आणि योगी लोकांना योगगतिं तथैव, त्यांना वियोग येत नाही, त्यांना योग देतो तो. अनन्य भादाम स्वरतीं ददासे, अनन्य भक्ताला स्वतःची अनुभूती गती देतोस तू. दे बाबा मला, मी देही दास्यम परलाभ रूपम, मला दास्य दे. पुढे शब्द विशेषण दिलेले परलाभ रूपम, ते दिलंय म्हणून ते लाभरूप आहे, मला परलाभ रूप दे. पर हा उपसर्ग नंतर आणखी जोडला, श्रेष्ठ लाभकारक असलेलं दास्य म्हणाले. दास्य किती श्रेष्ठ असतं लक्षात ठेवा. ते करण्यासाठी परमेश्वर अवतारही तिथं झटत असतो, त्यालाही त्याची चव चाखायची असते, चाखायची असते. श्रीकृष्णाचा एक फोटो पाहिला का तुम्ही? अंता तोंडात घातलेला आहे. याचा अर्थ काय? त्याला विचारलं तुझा अंगठा तू तोंडात काय टाकला? तो म्हणतो सगळे भक्त माझ्या अंगठ्यावर माझ्या पायावर डोकं ठेवतात, ते किती गोड आहे हो, मला चाखून बघायचं म्हणून मी तोंडात पाय पुसण्यावर बसणाऱ्या चक्रधरा कसं बसला असेल तू बाबा? उंटाच्या सांगाड्यात बसणाऱ्या करे कुचकी आसन हे द्वारावती करा कसा बसला, तर किती मोठा आणि किती लहान झाला असतो, किती लहान झाला असतो. कृष्ण यज्ञ मंडपामध्ये तुझी पूजा करायची ठरली आणि तू तिकडे झाडू मारत होता रे, पत्रवाळ्या उचलत होता. खूप गोड आहे दास्य म्हणून ते देवाला सुद्धा आवडतं, लक्षात ठेवा. देवाला आवडतं, तुम्हाला आवडतं, सगळ्यांना आवडतं. श्रेष्ठाचं दास्य करावं, श्रेष्ठाचं दास्य करावं. अरे आपणही श्रेष्ठ आहोत, आपण आपलं दास्य करावं, दास्य करावं. जुन्या काळामध्ये मुलीच्या घरी ज्यावेळेस बाप जायचा जेवण नव्हता, लक्षात ठेवा. त्याची पाटीत की तुझं मोठे पण त्याला ठेवायचं होतं, त्याला भिकार व्हायचं नव्हतं, जेवण नव्हतं. तो चुकून जेवणाचा प्रसंग आला तर ताटाखाली पैसे ठेवून द्यायचा. आताचे जेवण करायचं 100 रुपये ताटाखाली ठेवून द्यायचे, पण उपकार करून घ्यायचा नाही, स्वतः तो खर्च करायचा. किती श्रेष्ठ माणूस बघा. अण्णा हजारे स्वतःचे कपडे धुतात, दास्य करतात. तपस्वी आहे तो माणूस. जी माणसं स्वतः कामं करतात नाही, तपस्वी लोक आहेत. अरे तपस्वी लोक झालेल्या कोणावर बोजा होणार नाही. म्हातारा माणूस थकला, बसल्या बसल्या काही काम करू शकतो ना. वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही. सुनबाईचं मन जर लक्षात ठेवलं, गृहीत धरलं, कमी बोललं ते भांडणं होणार नाही. बसल्या बसल्या लसूण, बसल्या बसल्या भाजी नेस, बसल्या बसल्या लेकरं सांभाळ, हे सगळं करणं, सगळं कर. आणि म्हणून हे स्वयंदस्य सर्वसामान्य माणसापर्यंत वृद्धापर्यंत, सुखी माणसापासून तो दुःखी माणसापर्यंत होतं. हात पाय हलत नाही, स्मरण तो कुठे गेले नाही. तुमचं स्मरण किती महत्वाचं आहे. नहीं चाहिए दुनिया के निराले रंग रंग सारे, चली जाऊं मैं खाटू जी. कृष्णाचं रूप आहे. चली जाऊं मैं खाटू जी, तेरा दरबार काफी है. जगत के रंग क्या देखूं, तेरा दीदार काफी है. नवविधा भक्तीमध्ये दास्य हा शब्द आलेला आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. भक्तीचे 9 प्रकार आहेत, प्रेम व्यक्त करण्याचे 9 प्रकार आहेत.
कुठल्याही पद्धतीने तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता, परमेश्वराची भक्ती करू शकता. सुरुवात आहे श्रवणम कीर्तनम विष्णू. श्रवण म्हणजे ऐकणे, भक्ती आहे. काहीच करत नाही, तुम्ही श्रद्धेनं ऐकता, ही भक्ती आहे. ही भक्ती दत्तात्रय महाराजांनी आम्हाला शिकवली. की पुराणाचं श्रवण करण्यासाठी जातात बद्रिकाश्रमाला. कान तयार करावं. त्या जीवा स्मर मानसी वरमुखे ऐक करणी सदा. कानाने ऐकत जा. स्मरण भक्ती मानव संप्रदायाची आहे. कीर्तन भक्ती वारकरी संप्रदायाची आहे. स्मरणातही ताकद आहे, कीर्तनामध्ये ताकद आहे. ते गुण कीर्तन असतं, स्वरूप कीर्तन असतं, वेगवेगळ्या आपले स्मरण असतं. 4 प्रकारचं नाम, निळा, मूर्ती, चेष्टा. बरोबर. हेही स्मरण आहे, तेही स्मरण आहे, तेही स्मरण आहे. किती गोड आहे हो, किती गोड आहे. लीळा आठवताना किती आनंद होतो आपल्याला. चेष्टा आठवताना किती आनंद होतो. देव खेळतो हो, जणासोबत खेळतो, त्याला आकार देतो, आकार देतो. माझा बा विचारते काय केलं प्रभू? वारी तुरुंग बनवला. म्हणजे काय? मी दगडाने दगडाला घडवलं. दगडे दगडाला आकार देतात, घडवलं. बघ ना, मी वारी तुरुंग तयार केला. पाण्यातला घोडा पाण्यात टाकला, एक दगड होता, दुसरा तोही टाकला, तो बुडाला, तो नाही बुडाला. हे कायसाठी केलं? मला बुडणारी माणसं जी आहेत ना, ती तारायची आहे. मला उद्धार करायचा आहे. वजरी स्त्रीलिंगी आहे. खूप बुडली अंधश्रद्धेमध्ये, खूप बुडली, खूप फसवलं तिला. आता नाही बुडणार, ती नाही बुडणार. बघ ना माझ्या मदंबे, तू कशी होती आणि तेव्हा, आता तू कशी आहेस? विचारणार मला. असं ती दान धर्म सांगायला लागलो त्यावेळेस आचार्य म्हणाले, देवीने काही धर्म असे. कशी अवस्था झाली तुझी? असा धर्म असतो प्रभू, तुम्ही नसल्यावर आम्ही कसा करायचा? किती हळवी झालीस तू, कसं वातावरण झालं. मी निरूपण करतो, शक्य ते निरूपण करतो. माई पंताने दुधाला दिला. घाबरू नका भट्ट गोसावी शक्यतेचे निरूपिती, शक्य ते निरूपिती. महत्वाची गोष्ट आहे. हे स्मरण एक दास्य आहे आणि दास्य नावाची भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. विष्णावजी कृष्ण कथा तुम्हाला नाही म्हणत. स्मरणम पादसेवन अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. देवाशी बोलत जाते. गोड आहे हो, देवाशी बोलत जाते. फार चांगलं बोलता येतं. आमची औसात बोलत होती, फक्त भांडत होती. कुणाला भांडताच आलं नाही आलं, कमी पडले ते. देवाशी भांडायला पाहिजे. औसा बोलली, तुमच्याच परिसरातली औसा बोलली. आम्ही आयुर्वेशीची माणसं, उपासण्याची सोड. काय बोलली की आम्ही काय करतो? स्वामी सुद्धा घाबरले. स्वामींनी माघार घेतली. बाई एक खेळीन दिले, ही ताकद तिच्या भांडण. ती भांडते स्वामी तिच्या मागे मागे जातात. इतक्या कोणाच्या मागे जात नाहीये, नाही जात. हे गोड आहे, फार फारच गोड हे प्रसंग आहे. आणि म्हणून स्वयंदास्य तपस्विनाम. हे सूत्र लक्षात ठेवा. मी प्रवचन संपलं की तुम्हाला सूत्र विचारेन, महिलांना विचारेन आणि तुम्हाला सुद्धा विचारेन. लखुबाईच्या नावाची बाई आणि दुसरी बाई भित्री बाई. माणसाला भित्रबी असू नये. स्पष्ट बोला, तू काय माझी मालकी नाही? तू तुझी वाटी का धुत नाही? मी का तुझ्या नोकरी नाही काय? पैसे देत का मला तू? हा भाव जर तुमच्यामध्ये आहे ना, तो सुद्धा नष्ट करा. होईल नष्ट. त्या सूत्राचं तुम्ही ऐकलं की तो नष्ट. हिचा भाव नष्ट झाला अहंकाराचा. खरंच चुकले पाहिजे. मी सांगायला नव्हतं पाहिजे मी तिथे काय, ती काय माझी सून आहे काय, मी काय सासू आहे काय? आणि वाटलं होतं काय मोठी गोष्ट आहे का? बसल्या बसल्या झोपते ना. तिला आपटायचं नाही, तिला कोचायचं नाही, तिला पिळायचं नाही. एवढीची गोष्ट. छोट्या गोष्टीने आरंभ होत असतो, लक्षात ठेवा. स्नेह हा एक मूळ बिंदू आहे, मूळ द्रव्य आहे. त्याचा आरंभ होतो, तो मोठा होत जातो. स्नेहाची प्रीती होते, प्रीतीचं प्रेम होतं, प्रेमाची भक्ती होते. एक पूर्वावस्था आहे, एक उत्तरावस्था आहे. सुरुवात होते स्नेहापासून सुरुवात होते. स्नेह एक बारीक इथून त्याची सुरुवात होते आणि मग भक्ती झाल्यानंतर देवाला जोडायचं काम ते करत असतात. हा भाव तुमच्यामध्ये ठेवा, ठेवा तुमच्यामध्ये. तुम्ही हात पाय दाबून घेता, दुखत असेल हात पाय, डायबिटीस तुम्हाला होते, दुखत असेल, योगा करा ना, योगा करा. हात पाय दुखणार नाही तुमचे.
योगा दुसऱ्याला करू ना, करा ना करू, तुम्हीच करा. योगा तुमचे करा. पाय दुखतात, तुम्हाला योगा तुम्ही शिकवा. करा. तुम्हाला तुम्ही चालतं चालत जा ना पायाने, चालत जा. उद्याचा दुसऱ्याला का पळायला, तुम्ही चालत जा. पाय दुखणार नाही तुमचा. स्वयंदास्य करणारा माणूस स्वयंपूर्ण होतो, परिपूर्ण होत असतो, परिपूर्ण होतो तो. तुम्हाला अपूर्ण राहायचं नाही. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामी पूर्ण अवतार नाही, परिपूर्ण अवतार आहे. परी हा विशेषण परिपूर्ण अवतार आहे. परिपूर्ण परिपूर्ण अवतार. स्वामी संपूर्ण परिपूर्ण. स्वामी भिक्षा काय मागतात? स्वामी जो कटोरा सुद्धा नाही, भिकाऱ्या जो कटोरा असतो, भिकारी स्वामींपेक्षा श्रीमंत आहे. हातावर घेतात, करत त्याला भिक्षा, करू त्याला वास, पण स्वयंपूर्ण आहे, स्वयंपूर्ण आहे. कुठलीच कमतरता नाही, कुठलीच कमतरता नाही. मुद्दाम आपल्याला कळावं म्हणून काही चुका त्यांनी केल्या असं मला वाटतं, उगीच वाटतं, चुकत असेल माझं. तुंगभद्रेच्या काठावर पाणी पित असताना ढेकळावर उभे राहिले आणि पाणी हातातून घेतलं, खाली कोपरानं खाली पडलं, ढेकूळ वेगळा पडले. आपण पडलो तर जगणार नाही. ते रात्रभर पाण्यामध्ये पोहत राहिले, रात्रभर पाण्यामध्ये पोहत राहिले. जणू आपल्याला सांगितलं की मला जमलंय, तुम्ही या भांडीत पडू नका. कसं पडू नका, कच्चा आधार घेऊ नका, तुम्ही तुमचाच आधार घ्या. तुम्ही स्वयंभू व्हा, कच्चा आधार घेऊ नका. किती दिवस भाड्याची गाडी वापरतोय म्हणता की तुम्ही त्याला स्वतःची घे. किती दिवस तुम्ही भाड्याच्या घरात राहतो रे, स्वतःच घे. असं एखाद्या वेळेस बरं ना. किती दिवस दुसऱ्याच्या पाया पडतो रे, स्वतःच्या पाया पड. आणि ऐका, स्वतःच्या पायाकडे बघा. त्यावेळेस तुम्हाला तुमची घृणा येईल, माझे पाय त्या लायकीचे नाही. त्या लायकीचे करा, त्या लायकीचे करा. आणि स्वयंचलित झाली की तुमचे पाय पाय चर्ये दिदले, हात व्यापारा विचिले, नामोच्चाराचे काले वाचेशी दे. मला तू पाय कशासाठी दिली सोडून, कशासाठी दिली? आमची बाईचा अंगठा चिन्हला, तिला तुझा अंगठा माझा नाही म्हटली, देवाचा आहे. हे समर्पण. लाभाईसाला भेटायला स्वामी गेले, मुलीला विचारलं, एलाईसाला भिक्षाला गेली, आईचं दुःख तुझा, मी जातो. गेले, स्वामी जवळ उभे राहिले, श्रीचंद्रावर तिने मस्तक ठेवलं. आपण विचारतो ना बिमार माणसाला, चहा, दूध, कॉफी काय पाहिजे, साबुदाणा पाहिजे की भात पाहिजे? स्वामीने विचारलं तुला काय पाहिजे? तिला काय मागितलं? मग जन्मोजन्मी ऐशी आसक्ती द्यावी, जन्मोजन्मी मला ही बिमारी दे. पागल झालीस का? बिमारी नको म्हणून लोक विदेशात जातात, देवाला विडे ठेवतात, तू बिमारी मागते. नाही, ती किती मोठी मला कळलं. आधी आले तेव्हा तुम्ही माझ्याकडे. नाही, तुम्हाला कोणी बोलवलं? माझ्या बिमारीने. मी बिमार आहे म्हणून समजलं तुम्हाला. किती चांगलं निमंत्रण आहे तिचं. आणि म्हणून ती माझ्याजवळ पाहिजे. त्या दुःखामध्ये सुखाचा शोध घेणं आणि आजेरी असताना तेच ओरडणं, मला हे द्या रे, ते द्या रे, असं करणं. संयम ठेवा. स्वयं दास्य तपस्वीना. तपस्वी हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा असतो. हे लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा आणि महत्वाचा असतो. तुम्हाला प्रमाण दिलेले, बरेच प्रमाण मी तुम्हाला दिलेले. श्रीकृष्णाचं प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे आणि संस्कृत स्तोत्राबद्दल प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि दासोहम पुरी नाही का? स्वामींचं सूत्र आहे अवसाला. एवढं पुरी नाही का? ते पुरी आहे. मी दास आहे. लोक विचलित करतात. एक माणूस बसला सुनाला, अहम अहम अहम. अद्वैतवादी आला, तो त्याला म्हणाला सोडाव एकच अक्षर, सोहम, आणि मग स्मरण कर. हा अद्वैतवादी. सोहम सोहम. द्वैतवादी आला, त्याने बघितलं, अरे म्हटलं आता अद्वैताकडे चालला. त्याला म्हटलं फक्त स लाव अगोदर, दा लाव अगोदर, दा. दासोहम, मी दास आहे. दासोहम, दास्य शब्द तुम्हाला. दासोहम, मी दास आहे. परत अद्वैतवादी आला, तो आला परत, तो म्हटला किस्सा लाव. सदा सोहम, सदा सोहम, सदा तोच मी आहे, सदा तोच मी आहे. परत द्वैतवादी आला, तो म्हटला परत आणि किस्सा लावतो, परत दा लावतो. दास दासोहम, दास दासोहम. मंत्र कसा बदलत गेला. माणसं कशी फिरवतात, माणूस कसे एकावे देतात. किती पराधीन होतो माणूस. नाही, स्वयं दास्य तपस्वीना. तेवढं ज्ञान तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि दासच नाही,
दास दासोहम, मी देवाच्या दासाचा दास आहे. किती जमिनीत आलो हो, जमिनीमध्ये भगवान शक्ती आहे. मती आणि माती सारखीच आहे असं मी म्हटलं बऱ्याचदा. मातीमध्ये धान्य उगवतो, जमिनीमध्ये प्रतिभा उगवते, कविता उगवतो, गद्य उगवतं, सेवा उगवते. दास दासोहम, मी दासाचा दास आहे, तुझ्या दासाचा दास आहे. महिपाटाला दानाचा अहंकार जेव्हा दास्य स्वीकारले ना, दान ज्ञान अहंकार मुळातून नष्ट झाला आणि श्रीप्रभूंच्या सहवासामध्ये चुलीमध्ये हात घालून त्यातली राख काढायला लागला. राख काढण्यापर्यंतच अधपतन नाहीये त्याचं दास्यत्व त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे. दास देवाचा अवयव असतो. नातोबाला म्हणाले तो येथीचा अवयव आहे, अवयव भिन्न नाही. नातोबा तशी दास होते. हा दास्याचा प्रकार सूत्र लक्षात ठेवा. प्रकरणावशामध्ये 2 पाय आहेत. स्वामींचं लक्ष असतं, मोठ्या माणसाचं लक्ष असावं, इतकं बारीक लक्ष असावं, बारीक लक्ष असतं. स्वामींच्या लक्षात आले की ही वाटेतील व्हायला लागते. स्वामींना खटकलं, ही विषमता आहे. हा वर्चस्व वाद स्वामींना आवडला नाही. ही स्वामित्वाची भावना स्वामींना आवडली नाही. म्हणून तिला तिची जागा दाखवली आणि हिलाही जागा दाखवली. तुझ्यातलं ज्ञान, तुझ्यातली कमजोरी बाजूला करतो. कशाला देतोस कोणाचं? बाजूला कर. संपूर्ण समाज असं निर्माण झाला ना, स्वतःचं काम स्वतः करणारा. काय तुम्हाला हमालाची गरज आहे? छोटीशी सुटकेस आणि ती आम्हाला जवळ देताना आयटीनं चालत असतात. अरे विदेशातल्या अजिंठा वेरूळची लेणे पाहिलं, एक मुलगी ती गोरी पान होती, तरुण असते, 50 किलोचं ओझं पाठीवर असतं आणि ती येते आणि ती एकटी कामं करते. तिचं काम ती करते, घाबरत नाही ती कशाला. 50 किलोचं ओझं हबल नाही करत ती. स्वयं दास्य तपस्विना असू दे विदेशातली, ती तपस्वी आहे. अडा खरकाटेकडचा आपला माणूस थोड्या गोष्टीला ओझं करतो, थोड्या गोष्टीला हमाल करतो. लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. भारत परिपूर्ण त्यावेळेला आहे, संपूर्ण त्यावेळेला आहे, ज्यावेळेस तो मातीशी होईल. एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि छोटस एक सूत्र जे आहे, जे संस्कृतात आहे, स्वामींनी त्याचं मराठीकरण केलेलं आहे. त्या सूत्रावर सेवा करण्याची संधी मला आज मिळाली. आज खरं तर म्हणजे गीता जयंतीवर मी बोलायचं होतं, पण मी शब्द दिला होता, त्यांनी घेतला होता, लिहून ठेवला होता, परत मला आठवण करून दिली, वास्तविक आठवण करून केली की तुमचा हा विषय आहे. त्या विषयाविषयी मी बांधला गेलो आणि म्हणून विषय तो माझा झाला तो, आणि म्हणून त्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मला खात्री 1 तास झाला असेल, बिनधास्त 1 तासाच्या पुढे गेलो ना, हो इतकं झालेलं आहे. हा, छान छान छान, चांगलं मंडळी चांगली जमलेली, उपस्थिती चांगली आहे. दोन्ही बाबा बघितले, एका माणसात 2 माणसं असतात, हजारो माणसं असतात. कैवल्यवासी सरळ बाबांचा व्यवहार, कैवल्यवासी वर्धनस्थ बाबांचं ज्ञान, दोन्ही एकाच वर्षात त्या ठिकाणी आलेलं आहे. मी आश्रम बघितला, आश्रमातली शिस्त बघितली, सगळे सोबत जेवतात, एकत्र खानपान कीजे, हे वेगळं हे सूत्र ते पाळतात, सगळे एकत्र जेवलेले असतात. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याबद्दल संयोजकांची मंडळ गावातली मंडळी सगळ्यांचं करतो. आता मध्ये मी थोडंसं बोललो ना, तुम्हाला विसर पडावा म्हणून बोललो. महिला वर्ग तुम्ही सांगावर मी कुठं सूत्र बोललो असं? स्वतःच काम स्वतः करणारा कोण असतो? ही परीक्षा आहे, लगेच परीक्षा आहे. माझं खामगावला प्रवचन होतं, मी सूत्र घेतो होतं, आचार्य विचार्य बोलतो. समोर एक बिल्डिंग होती, कपडे वाळू बनवत होती, पूर्वी मारवाडीची पूर्वी होती. आली बसली, मला माहिती ती आली म्हणून. आणि मी विचारलं महिला वर्ग तो सांगा कोण? त्यानं सूत्र सांगितलं, आचार्य योग्यता विचार्य म्हणून होता. म्हणजे याचा अर्थ काय सांगितलं तुम्ही तुला प्रवचनात? ती म्हणाली आचारातून योग्यता जन्मले की विचारातून स्थिरता जन्मले असं सांगितलं तुम्ही, आहे की नाही? आता तुम्ही सांगा आजचं सूत्र
तरुणाने सांगा काय होतं सूत्राचं. सर्वांना भक्ती सर्व स्वयं दास्य तपस्विनाम तपस्विनाम दास्यम स्वयं. जो स्वतःचं काम स्वाक्ष स्वतः घालतो. घरातल्या माणसाला स्वाक्ष घाल पायाची पसवून स्वतःचा कोट स्वतः घालतो. काही ठिकाणी बघितलं की बायकोने तो कोट घालायचा मधला तो आहे ना, तुला थंडी वाजून घालायचा ना, हात गेले का तुझे. स्वतःचा कोट स्वतः घालायचा. साध्या साध्या गोष्टी सुद्धा स्वतः करत जाणार. थोडस तपस्वी व्हा तुम्ही. ठीक आहे, ऐकलं सगळ्यांनी म्हणलं धन्यवाद. मला निमंत्रण दिलं, सेवा मिळाली केलेली आहे. काही चुकलं असेल तर माझ्याकडे पाठवा. बरं वाटत असेल तर स्वतःकडे घ्या. नंतर पुरुष मंडळी करून ही हलकी बाजूने पडली पाहिजे. बाहेर तुम्हाला मोठ्या झालेल्या आहेत. लाडकी बहीण आहे ती आमची सरकारी. या लक्षात आम्ही नुसतं इतक्या चित्तोळे मी सुरुवातीला स्वयंपाकाचं उदाहरण दिलं. सगळं करून ते स्वयंपाक करून आले असते, तुम्हाला खाऊ घालून आले असते, लेकरांना उंजारून मुंजरून झोपू घातलेलं असेल. सूत्राचा अभ्यास करा. तुम्ही काय केलं. एवढंच सूत्र तुमच्या पाठ नाही. बाबांना मी बोलणार आहे पट्टून गेल्यानंतर. ही जबाबदारी बाबाची आहे. ऐकून घेतलं धन्यवाद. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.